नमस्कार, स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. हॉटेलसारखे चायनीज हक्का नूडल्स घरच्या घरी बनवायचे आहेत का? आज मी तुम्हाला सांगणार आहे चायनीज सिक्रेट रेसिपी. फक्त काही भाज्या आणि नूडल्स वापरून आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स. यासाठी मी घेतले आहे चिंग्स सिक्रेट व्हेज हक्का नूडल्स. हे आहे 150 ग्रॅमचं पॅकेट. सुरुवातीला मी गॅस पेटवून त्यावर 1 लिटर पाणी उकळायला ठेवलं. हे पाणी उकळेपर्यंत आपण या पॅकेटमधील हक्का नूडल्स एका बाउलमध्ये काढूया. त्यासाठी मी एक मोठा बाउल घेतला. बाउल हा शक्यतो मोठ्या साईजचाच घ्यायचा, कारण आपल्याला यामध्ये हे हक्का नूडल गरम पाण्यामध्ये भिजवायचे आहेत. हे पहा, हे हक्का नूडल बाउलच्याही बाहेर येत आहेत, म्हणून मी याचे 2 तुकडे करून घेत आहे, कारण आता हे व्यवस्थित गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आहेत आणि ते पूर्ण गरम पाण्यात डीप व्हावे म्हणून मी याचे 2 तुकडे केले आहेत. इकडे आता आपलं पाणीही उकळलेलं आहे. आता हे पाणी मी नूडलच्या बाउलमध्ये घालत आहे. हे पहा, अशा प्रकारे नूडल पूर्णपणे पाण्यामध्ये डीप झाले पाहिजे आणि लगेच आपण याच्यावर झाकण ठेवायचं. याच्यावरती झाकण ठेवून याला 5 मिनटं मी साईडला ठेवत आहे. तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊ. यासाठी मी घेतला आहे मीडियम साईजचा 1 कांदा, 2 गाजर, 2 शिमला मिरची, 100 ग्रॅम कोबी, थोडीशी कांद्याची पात. कांद्याच्या पातीला मी अशा प्रकारे पातळ स्लाइसमध्ये कापून घेत आहे. त्यानंतर मी कट करायला घेतला कांदा. कांद्याचेही मी उभे पातळ काप करून घेत आहे. गाजराचेही मी उभे पातळ काप करून घेत आहे. त्यानंतर कट करायला घेत आहे शिमला मिरची. शिमला मिरचीलाही आपण अशाच प्रकारे उभे काप करून घ्यायचे आहे पातळ स्लाइसमध्ये. चॉपिंग बोर्डवर जागा नसल्यामुळे ह्या सगळ्या भाज्या कट केलेल्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता कट करायला घेत आहे कोबी. कोबीचेही आपल्याला उभे पातळ काप करायचे आहे. यानंतर 1 इंच आलं घेऊन मी त्याला खिसणीवर बारीक खिसून घेत आहे आणि लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेऊन त्याला बारीक कट करून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या कट करून झाल्या आहेत. आता याला 5 मिनटं झाली आहेत. हे पहा, आपले हक्का नूडल किती छान फुलले आहेत. आता यातलं मी पाणी चाळणीच्या साहाय्याने काढून घेणार आहे. त्यासाठी मी चाळणीच्या खाली एक पातेलं ठेवलं आणि त्यावर चाळणी ठेवून वरती हक्का नूडल टाकले. आता यावरती मी टाकत आहे थंड पाणी. थंड पाणी टाकल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि हे आपले नूडल्स मस्तपैकी मोकळे होतात. तुम्ही याला डायरेक्ट नळाखालीही धरू शकता. हे पहा, आपले नूडल्स किती छान मोकळे झाले आहेत. अजिबात एकमेकांना चिटकत नाही आहेत. आता आपण याचा लगेच तडका करून घेऊया. यासाठी मी गॅसवर ठेवली लोखंडी कढई. शक्यतो चायनीज पदार्थ बनवताना लोखंडी कढईचा आणि तीही कढई पातळ असावी अशा कढईचा वापर करायचा. त्यामुळे चायनीज पदार्थांना स्मोकी फ्लेवर येतो. आता या कढईमध्ये मी घालत आहे 4 चमचे तेल. तेल अशा प्रकारे पूर्ण कढईमध्ये पसरून घालायचं आणि गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची. आता यामध्ये मी घालत आहे आलं लसूण. याला मी 1 मिनिटासाठी हाय फ्लेमवरच परतून घेत आहे. हे जरा लालसर झालं की यामध्ये मी घालत आहे आपण कट केलेल्या सर्व भाज्या. चायनीज पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम हायच ठेवावी लागते, तेव्हाच तो स्मोकी फ्लेवर भाज्यांमध्ये येतो. गॅसची फ्लेम हायच ठेवून या भाज्यांना मी 3-4 मिनटं हलवून घेत आहे. जर गॅसची फ्लेम लो ठेवली तर भाज्या मऊ पडतात आणि मग चायनीजमध्ये ते छान लागत नाही, त्याचा क्रंचीपणा येत नाही. आता यामध्ये मी घालत आहे आपण सोक केलेले हक्का नूडल्स. आता इथे मी घेतला आहे चाऊमिन हक्का नूडल्स मसाला. हा पूर्णपणे व्हेज आहे आणि आपले जे नूडल्स आहेत तेही पूर्णपणे व्हेज आहे. हा मसाला मी आता यामध्ये घालत आहे. मसाला घातल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालत आहे. पाण्यामुळे मसाला पूर्ण नूडल्सला व्यवस्थित कोटिंग होतो. या मसाल्यामध्ये मीठ आणि सॉसेस ऑलरेडी असतात, त्यामुळे यात वेगळं काही घालण्याची गरज नाही आहे. नूडल्सचं जर 1 पॅकेट घेतलं तर त्याला मसाल्याचंही 1 पॅकेट लागतं. हे पहा, सर्व भाज्या आणि नूडल्स व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि मसालाही छान कोट झालेला आहे. अशा प्रकारे आपले हक्का नूडल्स झाले आहेत रेडी. आता याला मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहे. त्यासाठी 1 प्लेट घेऊन त्यामध्ये घालत आहे मी आपले गरमागरम टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल हक्का नूडल्स आणि त्यावर कांद्याची पात आणि कोथिंबीर. पहा किती सुंदर आणि टेस्टी दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हक्का नूडल्समध्ये कोणती भाजी टाकता कमेंटमध्ये नक्की सांगा.
पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.